समाजामध्ये दोन समाजामध्ये फार तेढ निर्माण झाली आहे हे बरोबर. अशा घटना घडलेल्या आहेत. असं आहे, माझं म्हणणं असं आहे की शेवटी आरक्षण कोणाला द्यायचं कोणाला द्यायचं नाही हे सरकारच्या हातामध्ये आहे. दंगली करून काय साध्य करणार? दंगली करून काहीच साध्य होणार नाही आहे. त्याच्यामुळे दंगल करूच नका हे माझं स्वतःचं म्हणणं आहे. आपण दोघांनी बसून सरकारच्या विरोधात लढा. आपसात कशाला लढताय? खतपाणी कोण घालत आहे असं तुम्हाला वाटते? सरकारकडून काही खतपाणी आहे का? कारण की हा विषय सुटल्या जात नाही आहे. ते माझं म्हणणं असं आहे की एक लक्षात घ्या की मुख्यमंत्र्यांनी पत्र लिहिलं की सर्व राजकीय पक्षाने आपली भूमिका स्पष्ट करा. राजकीय पक्ष भूमिका स्पष्ट करत नाहीत त्याच्यामध्ये. याच्यावरनं याच राजकीय पक्षांना हा प्रश्न विधानसभेच्या इलेक्शनपर्यंत असाच सुलभट ठेवायचा आहे. तर मी असं मतदारांना आवाहन करणार आहे की ज्यांनी आपल्याला झुलवत ठेवलं आहे इलेक्शनमध्ये त्याला झुलवत ठेवा. तुमच्या हातामध्ये सुद्धा हत्यार आहे. थँक्यू. उपोषण सुरू करणार आज उपोषण सुरू होणार आहे जरांगे पाटलांचं आजपासून पुन्हा एकदा. हो, पण त्यांचा यात्रा सुद्धा असं त्यांनी जाहीर केलेलं आहे. हो, त्याच्यामुळे असं 7 तारखेला उठतील असं मी गृहीत धरून चालतोय. ते त्यांना अत्यंत जबर मार दिलेला आहे. भांडण काहीच नाही आहे. त्यांची असणारी जमीन घेण्याचा असणारा वाद नुसता दाखवण्यात आलेला आहे. परंतु तो राजकीय आणि सामाजिक काम करतोय. गावामध्ये असणारा ओबीसीना एकत्र करतोय, जागृत करतोय. आणि म्हणून जे कुटुंब आहे मराठा समाजातलं त्यांना असणारं काही ते आवडलं नाही आणि त्यांनी असणारं त्याच्यावरती हमला केलेला आहे. मला वाटतं ही एका प्रकारचा असणारं दाबण्याचा भाग असं मी त्या ठिकाणी मानतोय. या डॉक्टर. आणि मी असं म्हणतो की असे हल्ले होता कामा नये. ज्याला त्याला स्वातंत्र्य आहे काय करण्याचं आणि काय करायचं नाही. त्याच्यामुळे हे हमल्यातून काहीच होणार नाही आहे. एखादा माणूस फक्त दगवेल म्हणजे जसं आम्ही म्हणत असतो किंवा तुम्ही एका नक्षलवाद असा धरला आणि त्याला जर गोळ्या घातल्या तर तो नक्षलवाद जगातून निघून जातो. पण नक्षलवाद हा कायम राहतो. त्याच्यामुळे गोळ्या घालणं आणि मारणं हा काही त्याच्याला वाद नाही, उपयोग नाही आहे. त्याला असणारं चर्चेतून बसूनच मार्ग काढणं हा त्याच्यातला भाग आहे. आणि म्हणून हे जे दंगली ज्यांच्या डोक्यामध्ये बसलेले आहेत किंवा काढण्याचा हेतू आहे त्या सगळ्यांना माझं असणारं आव्हान आहे की दंगलीतून काहीही साध्य होणार नाही. उलट कौटुंबिक ज्याला आपल्याला म्हणता येईल की वादविवाद फार मोठ्या प्रमाणात चालतो, आयुष्यभर चालतो. एक पिढ्या नाही 2-2 पिढ्या त्या ठिकाणी चालतात. आणि म्हणून दंगलीपेक्षा चर्चा आणि त्याच्यातून मार्ग काढणं हा महत्त्वाचा असं मी त्या ठिकाणी मानतो. दंगल कोणीच करू नये ही माझी सगळ्यांना विनंती आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.